गणेशोत्सव मंडळांनी आता एक नवीन टूम काढली आहे। ध्वनी प्रदूषण करण्यास कायद्याने बंदी आहे। अशा वेळी स्पीकरच्या भिंती उभारलेल्या दिसल्या की पोलीस मंडळावर कारवाई करतात। अशा वेळी स्पीकर सिस्टीम मध्ये प्रेशर मीड तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचंड दूरपर्यंत जाईल असा आवाज निर्माण होतो। चायनामधून आलेल्या अशा प्रेशर मीड स्पीकरचा वापर करून पोलीस यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रेशर मीड स्पीकर वापरण्यास बंदी जाहीर केली आहे। तसंच आरोग्याला हानिकारक असलेल्या CO2 गॅसचा वापरही आता करता येणार नाही। कागद, फुलांच्या पाकळ्या उधळण्यासाठी किंवा पांढरा धूर फवारणीसाठी अशा घातक CO2 गॅसचा वापर होतो। डॉल्बी मानवी आरोग्यासाठी घातक आहे हे लोकांना समजावं यासाठी गेली 10 वर्ष तरी प्रबोधन सुरू आहे। पण कुत्र्याची शेपूट वाकडी या म्हणीनुसार काही हुल्लडबाजांना डॉल्बी प्रिय वाटते। स्वतःसह इतरांचं आरोग्य धोक्यात आणणाऱ्या डॉल्बीला ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार बंदी आहे। तरीही गणेश उत्सवासह कोणत्याही सण उत्सवात किंवा मिरवणुकीत डॉल्बीचा वापर होतोय हे खरं दुर्दैव आहे। वस्तुस्थिती समजून न घेता केवळ आचकट विचकट गाण्यांवर नाचण्यासाठी डॉल्बीचा अट्टाहास होतोय। त्यातून एक प्रकारे तरुणाई वाहवत चालली आहे। यावर्षी तर एक नवा फंडा आलाय। स्पीकरच्या भिंती दिसल्या की पोलीस कारवाई करणार हे माहीत असल्यानं काही मंडळांनी मिड प्रेशर स्पीकरचा वापर सुरू केलाय। हा आणखी एक घातक प्रकार आहे। मिड प्रेशर तंत्रज्ञानाचे स्पीकर प्रामुख्यानं चायना मेड आहेत। हे स्पीकर भारतात आणून ते बॉक्समध्ये जोडले जातात आणि 2 बॉक्स जरी लावले तरी आवाजाची तीव्रता आणि थ्रो प्रचंड वाढतो। या स्पीकरमधून तयार होणारी ध्वनिकंपनं थेट हृदयावर दबाव टाकतात। अतिक्षमतेच्या डेसिबलच्या मिड प्रेशर ध्वनी लहरी मानवी आरोग्याला सर्वाधिक घातक आहेत। त्यामुळेच यावर्षी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अशा मिड प्रेशर वापरावर बंदी आणली आहे। या स्पीकरमुळे खरंच लोकांना त्रास होतो। त्यामुळे महाराष्ट्रभर आता सर्वसामान्य जनतेने याविरुद्ध आवाज उठवलेला आहे। आपण कल्पना करा की ब्रँडेड स्पीकर्स आणि ह्या पद्धतीचे वापरलेले स्पीकर्स, ब्रँडेड स्पीकरमध्ये जो मधुरता असते, कानाला एक गोडवा असतो, त्या आणि ह्या स्पीकरमधील प्रेशर मीडची सिस्टीम जी असते त्यामध्ये कुठलंही तुम्ही जर नीट बघितलं तर एक संपूर्ण गाणं तुम्ही ऐकू शकत नाही किंवा लावलं जात नाही। त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे टोन्स, आवाज की ज्याच्यामुळं समोरच्याला धडकी बसेल अशा पद्धतीचे आवाज त्यामधून येत असतात आणि त्यामुळेच त्याचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला होतो। त्यामुळे प्रेशर मीडमुळे जर त्यापुढे कोणी असेल, थोडा काळ जरी थांबला तर तुम्हाला चक्कर येईल अशा पद्धतीचा त्याचा टोन असतो, तो कानामध्ये घुसतो, जेणेकरून कानाला इजा होऊ शकते। नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव यंदा गणेशोत्सवामध्ये मिड प्रेशर स्पीकर बॉक्सचा वापर करता येणार नाही। यावर्षी CO2 गॅस वापरावरही बंदी आणली आहे। अनेक मंडळं पांढरा किंवा विविध रंगाचा धूर निर्माण करण्यासाठी काही यंत्रणा मिरवणुकीत आणतात। त्यामध्ये प्रामुख्यानं CO2 गॅसचा वापर होतो। हा वायू श्वसन यंत्रणेसाठी अत्यंत धोकादायक आहे। तसंच कागदाचे कपटे, फुलांच्या पाकळ्या हवेत उधळण्यासाठी सुद्धा ब्लोअर आणले जातात। त्यातून निघणारे वायू सुद्धा मानवी आरोग्याला हानी पोहोचवू शकतात। त्यामुळे यावर्षीच्या गणेश उत्सवात मिड प्रेशर स्पीकर आणि CO2 गॅस वापरण्यास बंदी घातली आहे। खरं तर नागरिकांना धोकादायक ठरणाऱ्या गोष्टी करू नयेत हे मंडळांना सांगण्यासाठी कायद्याचा वापर करावा लागतोय, हेच दुर्दैव आहे। विघ्नहर्त्या गणपतीच्या मिरवणुकीत जर काही हेकेखोर आणि हुल्लडबाज जनतेला वेठीस धरत असतील तर सार्वजनिक सणांचा मुख्य उद्देशच हरवत चाललाय। त्यामुळेच मिड प्रेशर स्पीकर किंवा CO2चा वापर झाल्यास फौजदारी कारवाई होईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय।